देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. वरपक्षाच्या ठिकाणी काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत. श्री खंडेरा अशा कोणत्याही संकटांना मोडून काढण्यास समर्थ आहेतच, परंतु अशुभ शक्ती आपले कार्य करीतच असतात. त्यामुळे श्री खंडेरायांना विवाहपूर्व काळात काही गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागेल. अहो, आपण असेच थांबलो तर कुलदेवतांसमोर अक्षदा कधी ठेवणार? विवाहाची सगळी खरेदी, दागदागिने, कपडा लत्ता हे सर्व कधी होणार? आणि विवाहाची निमंत्रणं कशी द्यायची? मी जे काही बोलतो आहे त्याचे स्पष्ट कारण सांगितल्याशिवाय कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु मला पुन्हा एकदा एक युद्ध होताना दिसतंय. श्री खंडेराय आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांच्या विवाहापूर्वी हे युद्ध होणार. मायानंद, युद्ध का आणि कुणाशी? भविष्यात घडणाऱ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती असायलाच हवीत असा आग्रह धरू नये. मला आपली काळजी कळतीये, परंतु शिवलीला आणि शिवप्रतिरूप श्री मार्तंड भैरव यांच्यावर श्रद्धा असू द्यावी. मी काही बोलू का? बोल म्हाळसा. असे युद्ध होणार असेल तर आपण कोणीच काळजी करू नये, कारण मला खंडेरायांच्या स्वरूपातली काही तत्व समजली आहेत. खंडेरायांचा विजय निश्चित होणार आणि आमचा विवाह निर्विघ्न पार पडेल याची मला खात्री आहे. आता आपण त्यांच्या अर्धांगिनी का आहात हे सर्वांना कळेल. जे काही अशुभ घडणार आहे तो शिवलीलेचाच एक भाग असेल, आणि जे काही शुभ घडेल तोही शिवलीलेचाच एक भाग असेल. चांगले आणि वाईट यांच्यामधला लढा चालूच राहणार आहे कायमच. चिंता नसावी.
हिच्या आईला बानू एकलीच काय करते? आजा घरात नाही वाटत. बानू, अगं अशी का ग बसली आज? बरी आहेस ना? मला काय धाड भरली अरे? आणि तू काय करतोयस हात? अगं कवा तर ना तुझ्या मोर उभा आहे मी, पर तुझं ध्यान कुठं आहे माझ्याकडे? म्हणलं आताच बघल मगच बघल, पर तू आपली तुझ्याच तंद्रीत बर का? आणि मग बानू काय झालंय काय तुला? पहिल्यासारखी बोले ना, काव पाड्याव दिस ना, सारखं आपलं घरातच बसून असतीच. अगं मला का नाही तुझी खरंच लई काळजी वाटते. अगं रंगा, का उगा माझ्या नादी लागतोयस र? अगं बानू असं काय बोलतीयस? खरंच मला तुझी लई काळजी आहे. तुला आहे का माझी काळजी? जावा बघावा तवा तुझं ती खांडेर आहे खांडेर. रंग्या, उगा आगाव बोलू नकोस सांगून ठेवते म्या. तू काय बी म्हण, पर मी तुला सांगतो, तू आजशील मस्त पाड्याची मोठी भक्त. त्या खंडेरायाच्या भक्तीमुळे तुला दुसरं काय बी सुचना. समोरचा माणूस आपल्या करता एवढा जीव काढतोय, त्याचं दिसतोय का तुला काय? रंग्या, म्या तुला एक गोष्ट सांगते, नीट ऐक आता. खंडराय माझ्यासाठी देवाहून मोठा आहे. अगं तीच म्हणतोय बानू, इतकी भक्ती करत जाऊ नगच, नाहीतर आयुष्यात त्याच्या बगैर दुसरं काय बी सुचायचं नाही. ते माझं मी बघून घे, तू नका सांगूस मला. आणि जा आता घरला, नाही तर बोलणी खाशील उगा माझी. चालतंय की, तुझ्या तोंडून ती बी लई गोड वाटेल. हे चल जा आता. जा तू पर एक ध्यानात ठेव बर का. अगं ती कुठं तू कुठं? सोन्याची जेजुरी म्हणत्या, सोन्याची जेजुरी. राजा इथे राजती बघ, विचार कर. येऊ का? अरे इकडे कुठं? माया तर पडू दे की मला. इकडे कुठे माझी? अरे चल जा आता. जातो. प्रधानजी, आपण काय ठरवलंय? देवा, मणिमल्ल युद्धाच्या वेळेस युद्ध करू नको हे समजवण्यासाठी मी मल्लापूरला गेलो होतो, परंतु त्याने युद्धातून माघार घेण्यास नकार दिला. आजही तशीच परिस्थिती आहे देवा. मल्लाचा ज्येष्ठ पुत्र कुंभक हा उलुकला पुढे करून युद्धासारखी परिस्थिती तयार करतो आहे. तरीही मला असं वाटतं की मी कुंभकला पाताळात जाण्यास सुचवावे. तुम्ही कोणताही निर्णय घ्या, परंतु खंडेराय आणि म्हाळसेचा विवाह ठरलेल्या तिथीला पार पडू दे. देवी, चिंता नसावी, विवाह होईलच. या राज्याचा प्रधान या नात्याने माझा निर्णय योग्य आहे.
तसंच मी म्हाळसा देवींचा बंधू देखील आहे. तरी एकूण विचार करता कुंभकाला समजवण्याचा हा प्रयत्न मी करून पाहतो. ब्रह्मदेव आपण? होय श्रीहरी, आज प्रथमच असं घडतंय की मी आपल्या निर्णयाचं समर्थन करत नाहीये. मी कुंभकास भेट देणं आपणास अयोग्य वाटतंय का? होय श्रीहरी, कुंभकाला आता कोणाचीही भाषा समजणे अशक्य आहे. आपण साक्षात श्रीहरी आहात. आपली भेट व्यर्थ जाऊ नये. मी हे चांगलंच जाणतो, परंतु कुंभकाला समज देण्याची एक संधी राहिली अशी खंत कुणालाही वाटू नये असं मला वाटतं. होय, कारण श्री मार्तंड भैरव आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांचा विवाह संपन्न होईपर्यंत आपण वेगळ्या पद्धतीने युद्ध होऊ नये याची काळजी घ्यावी. प्रणाम आचार्य. कुंभक, मला एकटं सोड. आपण साऱ्या दैत्य कुळाचे आचार्य आहात. आपल्यामुळे मला माझे ध्येय गाठता आले. आपल्यामुळे मला उलूक सापडला. मी तुला उलूक बद्दल सांगितलं कारण त्याच्यामुळे का होईना तुला वस्तुस्थितीची जाणीव होईल अशी मला खात्री होती. माझ्याशिवाय वस्तुस्थितीची जाणीव दैत्य कुळात अजून कोणाला आहे आचार्य? अहोरात्र दैत्य कुळाच्या उद्धाराचाच मी विचार करतो. दैत्य कुळाच्या उद्धाराचा की स्वतःच्या अहंकाराचा? अज्ञानांधाची या नेत्री ज्ञानांजनही घालुनी उघडले नयन जाने वंदू त्या गुरुराजया. तुझ्यावर हसावं की रडावं तेच कळत नाही कुंभक. हे शब्द प्रत्यक्ष महादेवांचे आहेत. आपणच मला उलूक बद्दल सांगितलेत. मी जीवाच्या आकांताने त्याचा शोध घेतला. आता सुरू होणार असं युद्ध ज्यात तुमचा खंडेराय हतबल होणार. तू जाऊ शकतोस कुंभक. तुला आता माझ्याकडून काहीही मिळणार नाही. उलूक तुम्हीच दिलात मला. आता आणखी एक रहस्य असं सांगा ज्यामुळे खंडेराय बरोबरच्या युद्धात माझा विजय होईल. कुंभक, मी तुला उलूक बद्दल सांगितलं कारण दैत्य कुळाच्या उद्धारासाठी तुला श्री मार्तंड भैरवांबरोबर युद्ध करण्याची आवश्यकता नाही. पण तू स्वतःच्या स्वार्थासाठी उलूकला शोधलंस. प्रणाम प्रभू. आपण कुंभकाला भेटायला जाणार आहात हे मला कळले. तू समोर येणं मला अपेक्षितच होतं मल्लासूर. समस्त दैत्य कुळ आपल्या ऋणात आहे याचे भान मला होते, पण ते कुंभकाला असेलच असे नाही. तरीही आपण त्याला समजवायला निघाला आहात. पुन्हा समस्त दैत्य कुळ आपल्या ऋणात राहील. कुंभक माझ्या भेटीनंतर काय निर्णय घेणार हे मला माहीत आहे, परंतु यावेळी केवळ दैत्य कुळासाठी नाही
तर खंडेराय आणि म्हाळसा देवींच्या विवाहात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मी प्रयत्न करणार आहे. खंडेरायांच्या क्रोधाला कुंभकाला सामोरं जावं लागू नये एवढीच माझी इच्छा आहे. नाहीतर कुंभकाचा मृत्यू अटळ आहे. नियतीने कुंभकाला सुबुद्धी द्यावी हीच सदिच्छा. येतो मी. प्रणाम. काय हे तुझ्या शयन कक्षातली दारं खिडक्या अशी बंद का करून बसलीयस? मला एकटं राहायचं होतं. मग मी जाऊ का? नाही, थांब, ये ना. म्हाळसा, विवाहाचा विचार करतेस ना? हो, माझा खंडेरायांशी विवाह होणार. म्हटलं तर अनेक लग्नांसारखं हे लग्न आहे, पण यात इतकी विघ्न का आहेत हे कळत नाहीये ग. हो ना, माधव शास्त्रींनी सांगितल्यापासून मलाही खूप काळजी वाटायला लागली ग. असं तुला आठवतंय, अगदी सुरुवातीला महाशास्त्रींनी तुझी पत्रिका पाहून काही भाकीत केलं होतं, ज्यामुळे तुझे आई वडील खूप चिंतेत पडले होते. त्यांनी काय भाकीत केलं होतं हे अजूनपर्यंत काहीच कळू शकलेलं नाही. त्यामागचं कारण कळू शकलेलं नाही. आणि आता माधव शास्त्रींनी सांगितलं की तुझ्या विवाहाच्या आधी युद्ध होणार. म्हाळसा, तू काय करायचं ठरवलंयस? आमच्या एकत्र येण्यात जगातलं कोणतंही विघ्न असलं तरी ते टिकू शकणार नाही. पण म्हाळसा, अगं युद्ध होणार आहे, युद्ध. त्यात खंडेरायांचाच विजय होईल. तुला कळत नाहीये मी काय बोलते ते. माधव शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे विवाहाच्या पूर्व तयारीची सुरुवात या काळात करता येणार नाहीये. मग हे युद्ध किती काळ चालणार आहे, कोणाशी होणार आहे याची काहीच कल्पना नाही आपल्याला. आणि या पौष पौर्णिमेला पालीला आपण या विवाहाला कसे सामोरे जाणार आहोत? हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील. परंतु ज्या क्षणी हे हळदीचे शिवलिंग आपला मूळ आकार सोडेल त्या क्षणीच आपणा उभयतांच्या नात्याला तडा जाईल. हे बघ म्हाळसा, तुझी काळजी वाढावी म्हणून मी हे सगळं नाही बोलले, पण हा विवाह कसा होणार हा प्रश्न आहे मला. काहीही झालं तरी पौष पौर्णिमेला पालीला आमचा विवाह होणार हे नक्की.
तेव्हा खंडोबा महाराजांनी सांगितली तशीच पूजा म्या करतीया. पर जेव्हापासून शिवशक्ती समजून म्या हळदीचं शिवलिंग तयार केलं आहे तेव्हापासून काय बाय घडतंय. याच्या आधी असं होत नव्हतं. तुम्ही माझ्या स्वप्नात येऊन बोलायला लागला असा. रातच्याला झोपेतून म्या बडबडत उठायला लागल्या. हे समज काय हाय मला कळना. तुम्ही पुशी पुनवला येणार असं वचन दिलं सा. पर महाराजांनी सांगितलं तसं हिंदोळा व्रत करून म्या ते वचन पुन्हा मागितलं. तेव्हा खंडोबा माझं काय बी म्हणणं नाही. तुम्हासनी पुशी पुनवला यायला जमलं नाही तर म्या जेजुरीला येईल तुमच्या दर्शनाला. म्या जेजुरीला आले तर तुमची भेट होईल ना व?